प्रेक्षकांनो नमस्कार। आजच्या आपल्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आयुष्यामध्ये आपण अनेक नाती जपत असतो। त्या नात्यांचं स्वास्थ्य हे त्या दोन व्यक्तींमधील किंवा दोन घटकांमधील असलेल्या संवादावर अवलंबून असतं। तो संवाद म्हणजे अर्थात सुसंवाद असणं अतिशय गरजेचं आहे। आपल्या शरीराच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो ना, त्यावेळी सुद्धा आपल्या मेंदूचा आणि आपल्या इतर शरीरातील इतर घटक किंवा भागांवरती एक प्रकारचा सुसंवाद नेहमी अगदी सतत चालू असतो, न थांबता तो चालू असतो। आणि या सुसंवादामध्ये जेव्हा केव्हा एखादा विस्कळीतपणा येतो किंवा बिघाड होतो, त्यावेळी ते अनेक लक्षणांच्या रूपाने किंवा आजारांच्या मार्फत वेगवेगळ्या आजारांच्या नावाने तो आपल्या शरीरावर प्रतिबिंबित झालेला आपल्याला दिसतो। आणि यालाच आपण आजार म्हणतो, यालाच आपण बिघडलेली परिस्थिती, बिघडलेले आरोग्य असे संबोधतो। अशाच प्रकारे यातील बरेच असे आजार आहेत जे आपल्या नेहमी ऐकिवात असतात, पण असे काही आजार आहेत ते जरी दुर्मिळ नसले तरी ते जास्त आपण त्यांच्याबद्दल ऐकलेलं नसतं, जास्त चर्चा त्यांच्याबद्दल झालेली नसते, किंबहुना त्यांचं ज्ञान किंवा त्यांच्याबद्दलचं असलेलं आकलन हे आपल्यामध्ये किंचित तुलनात्मकदृष्ट्या कमी असतं। अशाच आजारांपैकी एक आजार म्हणजे मल्टिपल स्क्लेरोसिस। हा मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दल जर बोलायचं झालं तर जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन या पार्श्वभूमीवरती आज आपण ही चर्चा इथे घडवून आणलेली आहे। या विषय आज आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। आपला आजचा विषय आहे तो म्हणजे जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन 25 मे। जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन 25 मे। आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज इथे तज्ञ पाहुणे जे लाभलेले आहेत ते म्हणजे प्रख्यात असे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर राहुल चकोर सर। मी मनपूर्वक आपलं या कार्यक्रमामध्ये आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत करतो। सर, राहुल चकोर सरांबद्दल जर काही संक्षिप्त परिचय करून द्यायचा झाला तर ते टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम करतात। ते न्यूरोलॉजिस्ट आहेत, म्हणजे मज्जासंस्था, मेंदू व मज्जातंतू या गोष्टीमधले ते तज्ञ आहेत आणि या विभागाचे ते प्रमुख म्हणूनही काम पाहतात। मल्टिपल स्क्लेरोसिस वरील जो रिसर्च आहे, म्हणजे त्यामध्ये संशोधन आहे, त्यामध्ये ड्रग ट्रायल्स, क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे औषधांच्या चाचण्या व उपचारात्मक चाचण्या, या गोष्टीमध्ये ते प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणजे मुख्य अन्वेषक म्हणूनही काम पाहतात। न्यूरो इम्युनॉलॉजी, मल्टिपल स्क्लेरोसिसची जी बाह्य रुग्ण विभाग जो नायर हॉस्पिटलमध्ये आहे त्याचे ते प्रमुख आहेत आणि तिथेही त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ते सतत अशा रुग्णांना सेवा देत आहेत। त्यांचे अनेक शोधनिबंध हे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधूनही ते प्रसिद्ध झालेले आहेत आणि अनेक अशा कॉन्फरन्सेसमधून, परिषदांमधून त्यांनी ते प्रस्तुतही केलेले आहेत। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि एकंदरीत सखोल असं ज्ञान या विषयाचं असे तज्ञ आज आपल्याला डॉक्टर राहुल चकोर यांच्या निमित्ताने आज इथे लाभलेले आहेत। चला तर मित्र, आज आपण आपल्या चर्चेला सुरुवात करणार आहोत। आजचा विषय आपण जाणून आहात की जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन, आणि त्या निमित्ताने ही चर्चा आपण करत आहोत। आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रख्यात असे न्यूरोलॉजिस्ट, मज्जातंतू आणि मेंदू, मज्जातंतू व मज्जासंस्था या गोष्टीचे तज्ञ डॉक्टर राहुल चकोर सर। नमस्कार सर। नमस्कार सर। मल्टिपल स्क्लेरोसिस हा विषय जेव्हा आपण चर्चा करतोय, खूप म्हणजे हा जरी बऱ्याच लोकांमध्ये, रुग्णांमध्ये आपण पाहत असलो तरी पण त्याच्याबद्दलची चर्चा ही अतिशय कमी होते, ज्ञान आणि आकलन अतिशय कमी आहे। तर पहिलाच प्रश्न मला आपल्याला विचारावासा वाटतो की मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे नेमकं काय, काय सांगाल? नमस्कार। मल्टिपल स्क्लेरोसिस हा एक मज्जासंस्थेचा एक आजार आहे आणि आपण हे मल्टिपल स्क्लेरोसिसचे नाव एवढं आपल्या ऐकिवात नाही, कारण एक असा गैरसमज अनेक वर्ष मेडिकल फील्डमध्ये पण होता की मल्टिपल स्क्लेरोसिसचे पेशंट हे भारतामध्ये जास्त आढळत नाहीत, असा एक गैरसमज होता। पण गेले 20 ते 25 वर्ष आपण बघतोय की मल्टिपल स्क्लेरोसिसची बरीच रुग्ण आपल्याला आढळून येतात
आणि या रुग्णांची संख्या आपल्या निदर्शनास जास्त का येते त्याच्याबद्दल अनेक वेगवेगळी कारणं आहेत, मी पुढे सांगेनच. पण मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये नेमकं होतं असं की मज्जातंतूवरील जे एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं, मायलिन ज्याला आपण म्हणतो, त्या मायलिनमध्ये काहीतरी बिघाड निर्माण होतो आणि त्या मायलिनमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे मज्जातंतू एक दुसऱ्यांशी संवाद साधू शकत नाहीत. आणि मज्जातंतू जेव्हा एक दुसऱ्यांशी संवाद साधू शकत नाहीत, त्या अनुषंगाने शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. आपल्याला माहिती आहे की शरीराची पूर्ण कंट्रोल जे आहे ते नर्वस सिस्टीम किंवा मज्जासंस्थेशी निगडीत आहे. त्यामुळे मज्जासंस्थेचा एखादा भाग जर दुसऱ्या भागाशी संवाद साधू शकत नसेल तर त्याचं कंट्रोल ज्या शरीराच्या भागाशी जोडलेला आहे तो भाग आपला काम करणं बंद करतो. उदाहरणार्थ, जर उजव्या हाता आणि पायाच्या मज्जासंस्थेशी शरीराशी निगडीत मज्जासंस्थेचा भाग जर निकामी झाला किंवा तिथे कनेक्शन खंडित झालं मायलिन मध्ये काही बिघाड निर्माण झाल्यामुळे, तर आपल्याला त्या भागामध्ये विकनेस येईल किंवा पॅरालिसिस होईल. जर व्हिजन म्हणजे दृष्टीचे जे न्यूरॉन्स आहेत किंवा मज्जातंतू आहेत तिथलं मायलिनला जर काही झालं तर आपल्याला दिसायला बंद होईल. जर बॅलन्सिंगमधल्या मज्जातंतूंचा काही बिघाड झाला तर आपला बॅलन्स जाईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या मेंदूच्या ज्या भागांमध्ये मज्जातंतूंमध्ये त्यांच्यावरील मायलिनमध्ये काही बिघाड निर्माण झाला तर वेगवेगळी अशी लक्षणं आपल्याला दिसू शकतील. सर, अतिशय संक्षिप्तपणे आपण सांगितलं. या आजाराची व्याप्ती आणि गांभीर्य साधारण काय, याबद्दल आपण काय सांगाल? जसं मी सांगितलं, मल्टिपल स्क्लेरोसिस हा ओव्हरऑल जगभरात अगदी बऱ्याच प्रमाणात तो दिसतो. साधारण 2.8 दशलक्ष रुग्णांना लोकसंख्येमध्ये तो दिसतो. आणि भारतात जर तुम्ही बघितलं तर लाखामागे 2 ते 3 लोकांना तो आजार दिसून येतो. सो जर आपण भारताची पॉप्युलेशन जर बघितली आणि 2 ते 3 लाखामध्ये जरी बघितलं तरी ह्या आजाराची व्याप्ती खूप अधिक आहे. आणि जसं मी सांगितलं पूर्वी, असा एक गैरसमज होता की हा आजार आपल्याकडे दिसत नाही. आणि या आजाराला डायग्नोसिस करण्यासाठी जी टेस्ट लागतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने MRI स्कॅन हा एक महत्त्वाचा टेस्ट आहे. आता गेल्या काही वर्षात आपण बघितलं की MRI फॅसिलिटी जी आहे ती जवळजवळ सर्व शासनाच्या रुग्णालयामध्ये, महापालिकेच्या रुग्णालयामध्ये, इतर ठिकाणी अगदी इझिली अवेलेबल आहे. त्यामुळे या आजाराचे रुग्ण आपण जास्तीत जास्त प्रमाणात आता डायग्नोसिस त्याचं होतं. आणि हा एक न्यूरोलॉजिस्टसाठी हा एक रेग्युलर प्रकारचा एक आजार आहे. आणि सगळ्या न्यूरोलॉजिस्ट ह्या आजाराशी अगदी कसं डील करायचं त्यांना अगदी त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स असतात. आणि हा आजार काही एवढा आपल्याला वाटतो तेवढा काही दुर्मिळ नाही आहे. खूप छान सर. जागतिक पातळीवरचं पण स्टॅटिस्टिक आपण सांगितलं की किती प्रमाणात हे रुग्ण असे जगामध्ये आहेत. भारताचं याचं प्रमाण किती आहे, याबद्दल काही थोडक्यात काय सांगाल? लाखामध्ये 2 ते 3 रुग्णांना हा आजार दिसतो. आणि जर आपण न्यूरोलॉजिस्टचं जर एक उदाहरण घेतलं तर साधारणपणे महिन्याला एक 4-5 पेशंट्स तरी प्रत्येक न्यूरोलॉजिस्ट हे मल्टिपल स्क्लेरोसिसचे नक्कीच बघत असणार. महिन्याला 4-5 पेशंट्स म्हणजे बऱ्यापैकी हा आकडा आहे. तसं म्हणायला तर हे दुर्मिळ नक्कीच नाही आहे. नक्कीच याबद्दल अजून बरेच काही आपण समजून घेणार आहोत. सर, ह्याची नेमकी कारणं याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे संभाव्य कारणाबद्दल आपण काय प्रकाश टाकाल? मल्टिपल स्क्लेरोसिसचं काही एक असं ठोस कारण अजून सापडलेलं नाही आहे. पण त्याच्यामध्ये काही रिस्क फॅक्टर्स असतात की ज्याच्यामुळे मल्टिपल स्क्लेरोसिस त्या रुग्णाला होण्याचे चान्सेस वाढू शकतात. जरी हा डायरेक्टली इनहेरिटेड आजार नाही आहे, पण देर इज अ जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, म्हणजेच अनुवांशिक संवेदनशीलता ह्याच्यामध्ये दिसून येते. आणि जर कुठल्या फॅमिलीमध्ये कोणाला मल्टिपल स्क्लेरोसिस असेल तर नक्कीच त्या फॅमिलीमधल्या इतर लोकांना तो आजार होण्याची शक्यता थोडी जास्त आहे. दुसरं कारण म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये काही इन्फेक्शन्स, फॉर एक्झाम्पल की एप्स्टीन बार व्हायरस इन्फेक्शन जे आहे त्याच्यामुळे आजार एक होण्याची शक्यता असते किंवा तो एक रिस्क फॅक्टर समजले जातं. व्हिटॅमिन डीचं जर डेफिशियन्सी असेल
तरी देखील तो एक रिस्क फॅक्टर समजला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंग एज आणि फिमेल सेक्स, म्हणजे हा आजार सर्वसाधारणपणे कॉमनली यंग फिमेल्समध्ये आपल्याला दिसतो. बऱ्याच वेळा काही नॉन स्पेसिफिक व्हायरल इन्फेक्शन्स जर व्यक्तीला झाले की सर्दी खोकला किंवा इतर काही अशी नॉन स्पेसिफिक इन्फेक्शन झाले, त्याच्यानी शरीरातली प्रतिकार शक्ती जी आहे ती उत्तेजित होते आणि ती त्या व्हायरसवर अटॅक करण्याच्या ऐवजी मज्जातंतूंवरील मायलिनवर अटॅक करते आणि तिथे डिमायलिनेशन होतं किंवा ते मायलिन जे आहे ते डिस्ट्रॉय होतं आणि त्यामुळे मज्जातंतू एक दुसऱ्याशी संवाद साधू शकत नाहीत. तर आपण बघितलं की इम्युन सिस्टीममध्ये काही डिसरेग्युलेशन झालं, म्हणजेच शरीराची प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये काही बिघाड झाला तर हा आजार उद्भवू शकतो. सर, तुम्ही नेमकी कारणे याबद्दल नक्कीच सांगितलेली आहेत. याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स जे आहेत त्याबद्दल पुन्हा जर सांगितलं तर नक्कीच आम्हाला आवडेल, कारण जोखीम घटक हा अतिशय महत्त्वाचा असा घटक, म्हणजे अनुवंशिक घटक आपण चर्चा केलेली आहे, पर्यावरणीय घटक आपण चर्चा केली आहे, संसर्गजन्य घटक. पण याबद्दल बरोबर जे रिस्क फॅक्टर्स आहेत, जे जोखीम घटक आहेत, त्याबद्दल पुन्हा काय सांगाल? जसं मी सांगितलं की एखाद्या फॅमिलीमध्ये जर मल्टिपल स्क्लेरोसिस असेल तर त्या फॅमिलीमध्ये नक्कीच मल्टिपल स्क्लेरोसिसचे चान्सेस जास्त आहेत. व्हायरल इन्फेक्शन जसं इप्स्टीन बार व्हायरस हा एक सर्वसाधारण कॉमन असा एक व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याच्यामध्ये सर्दी खोकला होतो, घसा बसतो आणि लिम्फॅडिनोपॅथी होते. त्याच्यानी बहुतेक करून की इम्युनिटी एक ट्रिगर होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती त्या व्हायरसवर अटॅक करण्याच्या ऐवजी मायलिनवर जाऊन अटॅक करते आणि त्याच्याने हा आजार उद्भवू शकतो. जर व्हिटॅमिन डी लेवल जर कमी असेल तर आता आपण इक्वेटोरियल कंट्री आहे, पण जसं जसं आपण सूर्यापासून लांब जातो तसं तसं व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी वाढत जाण्याचं प्रमाण वाढत असतं. तर व्हिटॅमिन डी लेवल जर कमी असेल तरी देखील एक रिस्क फॅक्टर समजला, त्याच्यामध्ये एक रिस्क फॅक्टर मल्टिपल स्क्लेरोसिससाठी असू शकतं. आणि बहुतेक वेळा काय होतं की जेनेटिक प्रीडिस्पोजिशन आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स या दोघांचे काहीतरी एक कॉम्बिनेशन होऊन त्या आजाराला लोक प्रीडिस्पोज होऊ शकतात. आणि फिमेल सेक्स म्हणजे कदाचित काय हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे फिमेल सेक्स जे आहे ते ह्या प्रकारच्या आजाराला एक प्रीडिस्पोज्ड असतात. खूपच छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं सर. अर्थात म्हणजे आपलीच रोगप्रतिकार शक्ती ही आपल्या शरीराविरुद्ध काम करायला लागते. म्हणजे कुंपणच जेव्हा शेत खायला लागतं त्यावेळी त्या शेतमालाचं संरक्षण करणं हे अतिशय अवघड आणि जटिल असं होऊन जातं. नक्कीच या आजाराची तुलना या गोष्टीबरोबर करता येईल. खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं सर. नक्कीच वेगवेगळे कंगोरे मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दलचे, म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचे उपचार आणि या सर्व गोष्टींवरती आपण आता पुढच्या चर्चेच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत, त्याची उत्तरं घेणार आहोत. पण आता वेळ झाली आहे इथे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर सर्व प्रेक्षकांचं आरोग्य संपदाच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत. आजचा विषय आपला आहे तो जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ असे न्यूरोलॉजिस्ट, मज्जातंतू तज्ज्ञ, मज्जा संस्था, मज्जातंतू मेंदू तज्ज्ञ डॉक्टर राहुल चकोर सर इथे उपस्थित आहेत. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण अनेक वेगळ्या गोष्टींचं मल्टिपल स्क्लेरोसिसबद्दल चर्चा केली, जाणून घेतलं की हा मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे नेमकं काय, त्याचं जगभरामध्ये आणि भारतामध्ये असलेलं प्रमाण हेही आपण समजावून सांगितलं. तर सर, मला समजून घ्यावंसं वाटेल की यामध्ये मल्टिपल स्क्लेरोसिसचे वेगवेगळे प्रकार असतात का, त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार त्याचे आहेत त्याबद्दल एक विस्तृतपणे काय सांगता येईल? मल्टिपल स्क्लेरोसिस जसं मी सांगितलं की एक डिमायलिनेटिंग डिजीज आहे, ज्यामध्ये मज्जातंतूवरील प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे असतं त्याच्यामुळे काहीतरी बिघाड निर्माण होतो. त्यामुळे मज्जातंतू एक दुसऱ्याशी संवाद साधू शकत नाहीत आणि त्या कारणाने रुग्णाला वेगवेगळी लक्षणं दिसतात. ह्या मल्टिपल स्क्लेरोसिसचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार म्हणजे सुरुवातीला जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा त्याला क्लिनिकली आयसोलेटेड सिंड्रोम या पद्धतीचं डायग्नोसिस आम्ही करतो. त्यामध्ये रुग्णाला वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात, जी मेंदूमधल्या कुठल्या भागामध्ये ते डिमायलिनेशन झालेलं आहे त्यावर अवलंबून असतात. त्याच्यानंतर जर परत रुग्णाला मल्टिपल स्क्लेरोसिसचे जर अटॅक येत असतील तर त्याला आपण रिलॅप्सिंग रेमिटिंग मल्टिपल स्क्लेरोसिस असं म्हणतो. कधीकधी असं होतं की
रिलॅप्सिंग रेमिटिंग स्टेजमधून तो रुग्ण प्रोग्रेसिव्ह स्टेजमध्ये जातो. प्रोग्रेसिव्ह स्टेजमध्ये होतं असं की दरवेळी अटॅक न येता रुग्णाची परिस्थिती हळूहळू खालावत जाते आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची न्यूरोलॉजिकल डिझॅबिलिटी जी आहे त्याची ती वाढत जाते. कधीकधी असंही देखील होतं की सुरुवातीपासूनच रुग्ण एका प्रोग्रेसिव्ह स्टेजमध्ये असतो आणि इथे डिमायलिनेशनचे अटॅक न येता रुग्णाची परिस्थिती हळूहळू सुरुवातीपासूनच बिकट होत जाते आणि त्याची डिझॅबिलिटी जी आहे ती वाढत जाते. त्याला आपण प्रायमरी प्रोग्रेसिव्ह मल्टिपल स्क्लेरोसिस असं म्हणतो. तिसरा एक प्रकार आहे की सेकंडरी प्रोग्रेसिव्ह मल्टिपल स्क्लेरोसिस. सुरुवातीला रिलॅप्सिंग रेमिटिंग म्हणजे मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक्स येतात, त्याच्यानंतर रुग्ण हळूहळू त्याची डिझॅबिलिटी वाढत जाते. किंवा अजून एक प्रकार देखील आहे त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह रिलॅप्सिंग MS, म्हणजे सुरुवातीला रिलॅप्सेस येतात, नंतर प्रोग्रेशन होतं, मग परत रिलॅप्सेस येऊ शकतात आणि मग प्रोग्रेशन होतं. असे हे वेगवेगळे मल्टिपल स्क्लेरोसिसचे प्रकार आहेत. पण सुरुवातीला जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा तो रुग्ण जे लक्षणं त्याची असतात ती मज्जासंस्थेशी निगडीत एका विशिष्ट भागाशीच निगडीत असतात. फॉर एक्झाम्पल की जर व्हिजनसाठी किंवा दृष्टीच्या संबंधित जर मज्जातंतूंवर डिमायलिनेशन झालं तर रुग्णाला दिसायचं बंद होतं आणि दिसायचं बंद होतं त्याची अनेक कारणं आहेत आपल्याला माहिती आहे. पण दिसायचं बंद होण्याचं कारण हे मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये ऑप्टिक न्यूरायटिस ह्या प्रकारामुळे होतं, ज्याच्यामध्ये की होतं असं की जी डोळ्यामधून जी मुख्य नस जी आहे जी डोळ्याचं संवाद मेंदूशी करते ती ऑप्टिक नर्व, त्याच्यावरील जे मायलिन जे प्रोटेक्टिव्ह कवर आहे त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो आणि रुग्णाला एकाच डोळ्यांनी दिसायचं अचानक बंद होतं. त्याला आपण ऑप्टिक न्यूरायटिस म्हणतो. त्याच्यानंतर जर मेंदूमधील इतर कुठल्या भागावर त्याचा परिणाम झाला असेल तर रुग्णाला हातापायामध्ये मुंग्या येऊ शकतात. जर कॉर्टिकोस्पायनल ट्रॅक्टची एक मज्जातंतूंची एक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जर काय झालं असेल तर रुग्णाच्या शरीराच्या एका बाजूला हातामध्ये आणि पायामध्ये कमजोरी येऊ शकते. कधीकधी पॅरापॅरेसिस असं होतं. पॅरापॅरेसिसमध्ये रुग्णांच्या दोन्ही पायामध्ये अचानक कमजोरी येते आणि लघवी तुंबते. त्याच्यानंतर जर सेरेबेलमशी निगडीत जे मज्जातंतू असतील त्याच्यामध्ये जर डिमायलिनेशन झालं तर रुग्णाला सेरेबेलर अटॅक जे होतो, म्हणजेच की बॅलन्स करता येत नाही, चालताना रुग्ण अडखळतो किंवा बोलताना रुग्ण अडखळू शकतो. कधीकधी असं होतं की अचानक रुग्णाला डबल दिसायला लागू शकतं, ज्याला आपण डिप्लोपिया म्हणतो. तर जसं सुरुवातीला आपण सांगितलं की मज्जातंतूंच्या एक दुसऱ्यांशी संवाद साधण्यामध्ये काहीतरी खंड निर्माण होतो डिमायलिनेशनमुळे. तर आपण जेव्हा बघत असतो तेव्हा आपले दोन्ही डोळे पॅरलली काम करत असतात, पण त्यांच्यामधला जर संवाद जर योग्य पद्धतीने होत नसेल तर एक डोळा जो आहे ते दुसरं काहीतरी बघेल, दुसरा डोळा असेल तर दुसरं काहीतरी बघेल आणि त्यामुळे त्यामध्ये रुग्णाला डबल असं दिसू शकतं. डिप्लोपिया त्याला म्हणतो आपण, असं देखील होऊ शकतं. तर ही आहेत वेगवेगळी मल्टिपल स्क्लेरोसिसची लक्षणं आणि जेव्हा रुग्ण पहिल्यांदा आपल्याकडे येतो तेव्हा त्याला ह्याच्यापैकी कुठलीही एक लक्षण असू शकतं. त्याला आपण क्लिनिकली आयसोलेटेड सिंड्रोम असं म्हणतो. आणि क्लिनिकली आयसोलेटेड सिंड्रोम जेव्हा होतो तेव्हा तो रुग्ण मल्टिपल स्क्लेरोसिस त्याला पुढे जाऊन होईलच असं काही सांगता येत नाही. कधीकधी रुग्णाला हा क्लिनिकल आयसोलेटेड सिंड्रोम एकदाच होतो आणि नंतर मल्टिपल स्क्लेरोसिस होत देखील नाही. तर हे प्रोग्रेशन कसं होतं त्याच्यावर हा मल्टिपल स्क्लेरोसिसचा प्रकार ठरवले जातो. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं सर की त्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे रिलॅप्सिंग आणि प्रोग्रेसिव्ह हे दोन मुख्य प्रकार आपण बघितले आणि त्याच्या प्रकार वेगवेगळे आहेत. रिलॅप्सिंगचा अर्थच हा होतो की पुन्हा पुन्हा वारंवार उद्भवणारा तो रोग आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगतिशील रोग म्हणजे सतत वाढत जाणारा तो रोग आणि याच्यातले पोट प्रकार या गोष्टीने या अनुषंगाने होत असतात. सर डिमायलिनेशन हा शब्द आपण बऱ्याच वेळा आपल्या चर्चेत येतोय, वारंवार तो येतोय. तर डिमायलिनेशन बद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगा, म्हणजे एक साधारण जर उदाहरण घेऊन आपण सांगितलं की विजेची तार असते त्याच्यावरती असलेलं इन्सुलेशन आणि त्याच्यात जर होणारा बिघाड काय सांगाल सर? अगदी बरोबर तुम्ही सांगितलं की मज्जातंतूच्या वर एक प्रोटेक्टिव्ह लेयर असतं. जसं आपण एक वायरिंगच्या वर एक इन्सुलेशन असतं त्याच्यानी शॉर्ट सर्किट होत नाही
आणि त्याच्यानी वीज जी आहे ती अगदी बरोबर वाहत जाते. तसंच प्रभाव व्यवस्थित होत राहतो. अगदी तसंच मज्जासंस्थेमध्ये असतं. या न्यूरॉन्स किंवा मज्जातंतूवरील जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला मध्ये बिघाड झाला तर त्याला आपण डीमायलिनेशन म्हणतो. आणि मल्टिपल स्क्लेरोसिस हा जो आजार आहे हा डीमायलिनेटिंग आजारांमधला एक मुख्य आजार आहे. डीमायलिनेटिंग आजार असे वेगवेगळे अनेक आजार आहेत, त्यामधील मुख्य आजार आहे मल्टिपल स्क्लेरोसिस. इतर देखील काही डीमायलिनेटिंग आजार असतात, जसे की ADEM त्याला म्हणतात, ॲक्यूट डिसेमिनेटेड एन्केफॅलोमायलायटिस, किंवा अजून व्हायरस रिलेटेड डीमायलिनेटिंग आजार असतात. हे डीमायलिनेटिंग आजाराचे 2-3 मुख्य प्रकार आहेत. पण मल्टिपल स्क्लेरोसिस हा असा आजार आहे की जो वारंवार होत राहतो आणि रिलॅप्सेस त्याच्यामध्ये होतात. त्यामुळे ह्याला आपण एक क्रॉनिक इलनेस किंवा एक दीर्घ असा आजार आपण समजतो. म्हणजे दीर्घकाळ राहणारा, एकदा सुरू झाला की तो दीर्घकाळ राहणारा असा आजार आहे. नक्कीच सर, ह्या डीमायलिनेशनमुळे अनेक लक्षणं अशी तयार होतात आणि मग जिथे जिथे ते डीमायलिनेशन असेल त्या त्या मज्जासंस्थेशी असलेलं निगडीत जो काही भाग आहे किंवा जे अवयव आहे त्यामध्ये बिघाड निर्माण होऊन त्याची लक्षणं तयार होतात. या लक्षणांबद्दल अजून काय सांगाल सर? जसं आपण बघितलं की मज्जासंस्थेमधील कुठल्याही भागामध्ये जर बिघाड झाला तर त्याची लक्षणं जी असतात ती स्टिरियोटाइप्ड असतात. म्हणजे लक्षणं तुम्हाला कुठल्याही आजारामध्ये तीच लक्षणं दिसू शकतात. जसं की हातापायाला मुंग्या येणं, किंवा शरीराचा पर्टिक्युलर भाग जो आहे निकामी होणं, किंवा पायामधली शक्ती जाणं, डबल दिसणं, अचानक दिसणं बंद होणं. ही जी लक्षणं आहेत ही न्यूरोलॉजिकल कुठल्याही आजारामध्ये आपल्याला तीच लक्षणं दिसणार आहेत. ती लक्षणं तर स्टिरियोटाइप सेमच राहणार आहेत. पण ती लक्षणं कशामुळे होत आहेत हे आपण शोधून काढतो. आणि ती लक्षणं जर डीमायलिनेशनमुळे जर होत असतील आणि तो डीमायलिनेशनचा प्रकार जर मल्टिपल स्क्लेरोसिसच्या संदर्भात मोडत असेल तर आपण त्या पेशंटला मल्टिपल स्क्लेरोसिस झाले असं म्हणतो. त्याच्यामुळे आपण असं बघू शकतो की रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे येतो तेव्हा काही लक्षणं घेऊन येतो. डॉक्टर चेक करतात, त्याच्यानंतर ते शोधून काढतात की हा मज्जासंस्थेच्या कुठल्या भागामधून ही लक्षणं उद्भवता आहेत. त्याला ते लोकलायझेशन करतात की कुठल्या भागामध्ये बिघाड निर्माण झालेला आहे ते लोकलाइज करतात. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची स्टेप जी आहे हा आजार कशामुळे झाला, त्याचं कारण काय नेमकं, हे न्यूरोलॉजी जे आहेत ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. आणि ते शोधून काढताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करायला लागतात. सगळ्यात महत्त्वाची चाचणी म्हणजे आहे की रुग्णाची शारीरिक टेस्ट म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन. ते न्यूरोलॉजिस्ट फिजिकल एक्झामिनेशन करतील आणि कुठल्या भागामध्ये बिघाड झाला आहे शोधून काढतील. नंतर पुढच्या टेस्ट ज्या न्यूरोलॉजिस्ट करतील त्या आहेत की ती कारणं काय आहेत ते शोधून काढण्यासाठी. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे टेस्ट आपण जे करतो ती आहे MRI टेस्ट. आणि MRI टेस्टमध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी दिसतात. एक म्हणजे मेंदूतल्या कुठल्या भागामध्ये बिघाड निर्माण झाला आहे हे आपल्याला कळतं, आणि तो बिघाड कशामुळे झाला हे देखील आपल्याला MRI स्कॅनमध्ये बऱ्याच वेळा कळून येतं. तर MRI स्कॅन हा एक मल्टिपल स्क्लेरोसिसचं निदान करण्यासाठी एक खूपच महत्त्वाचा एक टेस्ट आहे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये, साधारण 10-20 वर्षांमध्ये MRI स्कॅनची अवेलेबिलिटी अगदी खूप प्रमाणात आपल्याला अवेलेबिलिटी आहे. सगळ्या जवळजवळ मोठ्या रुग्णालयांमध्ये MRI स्कॅनची फॅसिलिटी आहे. आणि MRI स्कॅनमध्ये आपण बघू शकतो की जे डीमायलिनेशन आहे ते मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे आहे किंवा नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात आपण जे मल्टिपल स्क्लेरोसिसचे रुग्ण अधिक बघतोय त्याचं हे देखील एक कारण असू शकतं की MRI स्कॅनची अवेलेबिलिटी. जेव्हा MRI स्कॅन करतो त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया असतात की मेंदूच्या कुठल्या भागामध्ये डीमायलिनेशन झालेलं आहे. आणि जर त्या पर्टिक्युलर भागामध्ये डीमायलिनेशन झालेलं असेल, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ की सबकॉर्टिकल रिजन किंवा कॉर्पस कॅलोझोम हा एक भाग आहे त्याच्यामध्ये, किंवा ब्रेनस्टेम जो भाग आहे त्याच्यामध्ये, किंवा ऑप्टिक नर्व जी डोळ्यामधून जी मुख्य नस जी आहे डोळ्यामधून जी मेंदूशी संपर्क साधते, ऑप्टिक नर्वमध्ये जर डिमायलिनेशन झालं असेल, किंवा स्पायनल कॉर्डमध्ये जर डिमायलिनेशन झालं असेल, तर ह्या ज्या पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये जर डिमायलिनेशन झालं असेल तर ते मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर MRI स्कॅन केल्यानंतर MRI स्कॅनमध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं की मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे डिमायलिनेशन झालं आहे किंवा नाही.
त्याच्यानंतर तिसरी जी एक महत्त्वाची टेस्ट आम्ही करायला सांगतो, कधी कधी ती करायला नक्कीच आपण टेस्टबद्दल निदान आणि त्याच्याबद्दल असलेल्या चाचण्या या सर्व गोष्टींबद्दल आपण अजून विस्तृतपणे समजून घेणार आहोत. पण आता प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्या प्रश्नांना आपण थोडंसं इथे ऐकण्याचा प्रयत्न करूया. संजयजी झनके हे वाशीवरून आपल्याला फोन करतायत. संजयजी बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर मला असं विचारायचं की हातापायामध्ये मुंग्या येत असतील किंवा सुन्नपणा येत असतील तर ते मल्टीपणाचे लक्षण म्हणू का, किंवा त्यावर काय उपाय करू शकतो? संजयजी, अतिशय सुंदर प्रश्न आहे आपला, आजच्या विषयाच्या अनुरूपच आहे. नक्कीच सरांकडून आपण त्याचं उत्तर घेऊया. तर मुंग्या येणं वगैरे हा प्रकार त्यांनी विचारलेला आहे, काय सांगाल सर? जसं मी सांगितलं की हातापायाला मुंग्या येणं हे एक अगदी कॉमन एक लक्षण आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात की जर नसांमध्ये म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये जरी काय झालं असेल किंवा नस दाबली गेली असेल किंवा काय, त्याच्याने देखील हाताला मुंग्या येऊ शकतात. किंवा डिमायलिनेशन झालं त्याच्याने देखील येऊ शकतात. किंवा स्ट्रोक असेल त्याच्याने देखील मुंग्या येऊ शकतात. तर मुंग्या येणं हे एक खूप कॉमन सिम्पटम आहे. पण त्याचं कारण काय आहे हे शोधायला लागतं आणि ते कारण शोधण्यासाठी एक पूर्ण शरीराची एक फिजिकल एक्झामिनेशन डॉक्टरांना करायला लागते. आणि त्या मुंग्या शरीरातल्या किंवा मज्जासंस्थेच्या कुठल्या भागामध्ये बिघाड झाला आहे हे शोधून काढल्यानंतर त्याचं कारण काय आहे हे डॉक्टरांना सांगता येतं. आणि त्याच्यानंतर आपण सांगू शकतो की हे कारण काय आहे. त्यामुळे पूर्ण एक तपासणी केल्यानंतर आणि जी काही योग्य जे आहेत त्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला सांगू शकतो आपण की हे मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे झालं आहे किंवा नाही. धन्यवाद संजयजी आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय नक्कीच आपल्या प्रश्नाचं आणि शंकेचं निरसन या उत्तरातून नक्कीच झालेलं असेल. अजून वेगवेगळ्या काही कंगोऱ्या आपण मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराच्या अनुषंगाने उलगडून आज इथे चर्चेच्या अनुषंगाने बघणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आजचा आपला विषय आपण जाणूनच आहात. जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिनाच्या औचित्य साधून आज आपण ही चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रख्यात असे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर राहुल चकोर सर. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर काही प्रश्नही आपण प्रेक्षकांचे घेतले, पण त्या अगोदर आपण निदान म्हणजे त्याचं डायग्नोसिस या गोष्टीबद्दल चर्चा करत होतो. काय सांगाल सर विस्तृतपणे? जसं मी सांगितलं की मल्टिपल स्क्लेरोसिसचं डायग्नोसिस जे आहे ते एक स्टेप वाईज डायग्नोसिस आहे. रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे येतो तेव्हा तो काही लक्षणं घेऊन येतो. ती लक्षणांच्या अनुषंगाने डॉक्टर त्याची फिजिकल टेस्ट करतात, शारीरिक तपासणी करतात आणि मज्जासंस्थेमध्ये कुठल्या भागामध्ये बिघाड झाला आहे ते लोकलाइज करतात. त्याच्यानंतर त्याचं कारण काय हे शोधून काढण्याचा ते डॉक्टर प्रयत्न करतात. आणि त्याच्यानंतर जर ते कारण जर डिमायलिनेशनमुळे असेल आणि जर मल्टिपल स्क्लेरोसिसची जी क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये ते बसत असेल तर डॉक्टर त्याला सांगतात की पेशंटला मल्टिपल स्क्लेरोसिस झालेला आहे. तर हे अशा प्रकारे स्टेप वाईज एक डायग्नोसिस आहे. आपण हे देखील बघितलं की मज्जासंस्थेमध्ये कुठलाही बिघाड झाला तर त्याची जी लक्षणं असतील ती स्टिरियोटाइप असतात किंवा सर्वसाधारणपणे सारखीच लक्षणं तुम्हाला वेगवेगळ्या आजारांमध्ये मज्जासंस्थेशी निगडीत आजारांमध्ये दिसतील. पण ते डिमायलिनेशनमुळे झालं का आहे किंवा नाही आणि डिमायलिनेशन हे मल्टिपल स्क्लेरोसिसच्या प्रकारात मोडतं का नाही हे आपण डॉक्टर शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी MRI स्कॅन हे एक सगळ्यात महत्त्वाचं एक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आम्हाला समजतं की जे रुग्णाची लक्षणं जी आहेत ती डिमायलिनेशनमुळे आहेत किंवा नाही. त्याकरता MRI स्कॅन हे डॉक्टर हे नेहमी करायला सांगू शकतात जेव्हा ते सस्पेक्ट करतात की पेशंटला मल्टिपल स्क्लेरोसिस झालं आहे किंवा नाही. आणि MRI स्कॅनमध्ये जर आपण बघितलं तर हे दिसतं की हे वेगवेगळे जे पांढऱ्या रंगाचे स्पॉट्स दिसत आहेत ते डिमायलिनेटिंग स्पॉट्स आहेत डिमायलिनेशनचे. आणि ते जर मज्जासंस्थेच्या ह्या पर्टिक्युलर भागामध्ये असतील ज्याला कॉर्पस कॅलोझम असं म्हणतात आणि याला इकडे खालच्या ह्याच्यामध्ये याला पेरिव्हेंट्रिक्युलर असं म्हणतात आणि इथे आहे हे स्पायनल कॉर्डमध्ये आहेत. हे देखील इकडे हे सबकॉर्टिकल भाग आहे तिथे आहेत. तर हे जे एरियाज आहेत मज्जासंस्थेचे तर तिथे जर डिमायलिनेशन झालं असेल
आणि हे जे व्हाईट स्पॉट्स दिसत आहेत त्यांचा साईज किती आहे किंवा ते नंबर किती आहेत त्यावरून आम्ही बघतो की ते मल्टिपल स्क्लेरोसिसच्या क्रायटेरियामध्ये बसते किंवा नाही. आणि जर ते मल्टिपल स्क्लेरोसिसच्या क्रायटेरियामध्ये बसत असेल म्हणजेच की रुग्णाला 2 वेळा एपिसोड्स झालेले असतील डिमायलिनेशनचे आणि एका महिन्याच्या अंतरावर ते 2 एपिसोड झालेले असतील आणि MRIमध्ये पण असं दिसतंय की 2 वेगवेगळ्या भागांमध्ये डिमायलिनेशन झालेलं आहे आणि 2 वेगवेगळ्या वेळी ते झालेलं आहे. म्हणजे डिसेमिनेशन इन स्पेस आणि डिसेमिनेशन इन टाईम. डिसेमिनेशन इन स्पेस म्हणजे मज्जासंस्थेच्या 2 वेगळ्या भागांमध्ये डिमायलिनेशन झालं आहे ते. दुसरा म्हणजे डिसेमिनेशन इन टाईम म्हणजे वेगवेगळ्या वेळी ते झाले रुग्णाला. म्हणजे एकदा डिमायलिनेशन झालं ते आणि नंतर साधारण 1 महिन्यानंतर परत डिमायलिनेशन झालं, 2 वेळा डिमायलिनेशन झालं आणि वेगवेगळ्या भागांमध्ये. तर त्या रुग्णाला मल्टिपल स्क्लेरोसिस असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत MRI बेस्ड डायग्नोसिसवर. कधी कधी हे क्रायटेरिया फिट होत नाहीत आणि रुग्ण जे आहे पहिल्यांदा आपल्याकडे आलेला असतो की त्याला काहीतरी दिसायला त्रास झालेला असतो किंवा हातापायाला मुंग्या आलेल्या असतात किंवा इतर काही लक्षणं असतील. तर त्यावेळी कधी कधी आम्हाला थांबायला लागतं आणि परत रिपीट MRI स्कॅन करून आम्ही बघतो 4 आठवड्यांनी किंवा 8 आठवड्यांनी की त्याच्यामध्ये परत डिमायलिनेशन होतंय किंवा नाही. कधी कधी असंही देखील होऊ शकतं की तो पेशंटला एकच डिमायलिनेशन एपिसोड येतो आणि त्याच्यानंतर परत डिमायलिनेशन होत देखील नाही, असं पण होतं. त्यामुळे तो पेशंट काय मल्टिपल स्क्लेरोसिसचा पेशंट नाही आहे, त्याला आपण फक्त क्लिनिकली आयसोलेटेड सिंड्रोम असं म्हणतो. कधी कधी MRI मध्ये देखील सांगता येत नाही की मल्टिपल स्क्लेरोसिस आहे किंवा नाही. त्यावेळी आम्ही एक वेगळी टेस्ट करतो. त्याच्यामध्ये त्या टेस्टकडे आपण नक्कीच जाऊया. म्हणजे MRI हे एक महत्त्वाची चाचणी आहे मल्टिपल स्क्लेरोसिसच्या निदानाच्या अनुषंगाने. आता इथे काही प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले, त्यानंतर आपण पुन्हा हा प्रश्न घेऊया. आशाताई लताताई डोंगरे या नालासोपारा इथून आपल्याला कॉल करतायत, आपल्याशी जोडले गेले आहेत. लताताई आपला प्रश्न विचारा. हां सर, मी लता डोंगरे बोलते नालासोपारा इथून. सर मला विचारायचं होतं व्हर्टिगो आणि व्हर्टिगोचा जो प्रॉब्लेम आहे तो न्यूरोशी कितपत रिलेटेड आहे? धन्यवाद लताताई आपल्या प्रश्नाबद्दल. व्हर्टिगो म्हणजे साधारण चक्कर आणि भुरळ येणं असाच काहीतरी प्रकार तुम्हाला सुचवायचा आहे. नक्कीच आपण सरांकडून त्याचं उत्तर घेऊया. सर काय सांगाल? व्हर्टिगो जे आहे, व्हर्टिगो म्हणजे चक्कर येणं असं आपण त्याला समजतो आणि व्हर्टिगोचं एक लक्षण आहे. ते व्हर्टिगोचे 2 प्रकार मोडतात. एक म्हणजे सेंट्रल व्हर्टिगो आणि पेरिफेरल व्हर्टिगो. तर सेंट्रल व्हर्टिगो जो असतो तो मज्जासंस्थेशी निगडित असतो आणि पेरिफेरल व्हर्टिगो जो असतो तो वेस्टिब्युलर सिस्टीमशी म्हणजे कानाशी रिलेटेड तो असतो. जर व्हर्टिगो सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड असेल म्हणजे ज्या संस्थेशी रिलेटेड असेल तर त्याच्याकरता वेगवेगळी त्याची कारणं असू शकतात. आणि कधी कधी जर व्हर्टिगो बरोबर जर डबल दिसत असेल रुग्णाला किंवा हातापायामध्ये मुंग्या येत असतील किंवा चेहरा वाकडा झाला, जर ही लक्षणं व्हर्टिगो बरोबर जर असतील, त्याच्याबरोबर जर दिसत असतील तर ते नक्कीच मज्जासंस्थेशी रिलेटेड आहे आणि त्याला सेंट्रल व्हर्टिगो म्हणतात. आणि ते मल्टिपल स्क्लेरोसिसचं एक कारण, मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे देखील व्हर्टिगो त्या प्रकारचा रुग्णाला येऊ शकतो. पण त्याच्याबरोबर ही वेगवेगळी लक्षणं देखील त्या रुग्णाला असतील. डबल दिसत असेल, हातापायाला मुंग्या आल्या असतील किंवा चेहरा वाकडा झाला असेल किंवा एका बाजूला विकनेस आला असेल तर त्यावेळी तो सेंट्रल व्हर्टिगो असं आपण म्हणतो आणि मल्टिपल स्क्लेरोसिसशी तो रिलेटेड असू शकतो. लताताई धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपण पाहिलं की व्हर्टिगो म्हणजे चक्कर येण्याचं जे लक्षण असतं ते अनेक त्याला कारणं असू शकतात. मज्जातंतूशी किंवा मज्जासंस्थेशी संबंधित ते असू शकतात किंवा इतरही काही कारणं त्याच्यामध्ये असतात. जसं सरांनी सांगितलं कानाच्या संबंधित पण काही गोष्टींमुळे व्हर्टिगो असू शकतो. तर जवळच्या नजदीकच्या डॉक्टरांकडे जाऊन, तज्ज्ञांकडे जाऊन आपण नक्कीच त्याचं एकंदरीत निदान करून घेऊ शकता आणि त्या अनुषंगाने पुढच्या गोष्टी पावलं त्या उचलू शकतात. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय सुरेख असा हा प्रश्न होता आणि आजच्या विषयाशी नक्कीच निगडीत होता, कारण मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये सुद्धा व्हर्टिगो किंवा चक्कर येण्याचा त्रास हा उद्भवू शकतो. सर आपण ब्रेकवर आपलं या उत्तराच्या अगोदर, या फोनच्या अगोदर आपण चर्चा करत होतो. MRI बद्दल आपण विस्तृत सांगितलं की MRI ही एक महत्त्वाची चाचणी आहे मल्टिपल स्क्लेरोसिसचं निदान करण्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त आपण पुढे काय सांगाल? कधी कधी जसं मी सांगितलं की MRI मध्ये देखील निदान ते पहिल्या MRI मध्ये होत नाही किंवा ती क्रायटेरिया पूर्णपणे फुलफिल होत नाहीत. त्यावेळी कधी कधी पाठीतल्या मणक्यातून पाणी काढून
त्याची टेस्ट करायला लागते आणि त्याच्यामध्ये जर ऑलिगोक्लोनल बँड्स असं ज्याला आम्ही म्हणतो जर ते दिसले तर मल्टिपल स्क्लेरोसिस असण्याचे चान्सेस रुग्णाला खूप जास्त आहेत असं समजतो. किंवा अजून एक दुसरी टेस्ट आहे त्याला आपण इव्होक पोटेन्शियल असं म्हणतो. त्या इव्होक पोटेन्शियलमुळे मध्ये आपण चेक करू शकतो की जसं की जे मायलिन आहे ते मायलिन खंडित झालं आहे का आणि त्याच्यामुळे जर मज्जातंतू एक दुसऱ्यांशी संवाद साधू शकत नाहीत तर ते आपण त्या इव्होक पोटेन्शियलमध्ये एक इलेक्ट्रिकल प्रकारची एक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण स्टिम्युलेट करतो नसांना आणि त्याच्यामध्ये समजतं की कुठे मायलिनमध्ये काही बिघाड निर्माण झाला आहे का नाही. ती एक इव्होक पोटेन्शियलची टेस्ट आहे. म्हणजे जर आपण परत एकदा जर आपण संक्षिप्तपणे जर विचार केला तर रुग्णांची लक्षणं बघून त्याच्यानंतर रुग्णाची एक फिजिकल चेकअप पूर्णपणे डॉक्टर करतील. त्याच्यानंतर MRI स्कॅनिंग जर त्याच्यामध्ये जर शंका येत असेल किंवा नसेल किंवा त्या पद्धतीने पाठीतल्या मणक्यातून पाणी काढून टेस्ट करता येते किंवा मग इव्होक पोटेन्शियल. ह्या 4 गोष्टींचा आधारे आपण मल्टिपल स्क्लेरोसिसचं निदान जे आहे ते पक्कं निदान आपण करू शकतो. सर, निदानामध्ये लंबार पंक्चर मला वाटतं मज्जाद्रव चाचणी जी आहे त्याबद्दलही काही सांगा, कारण ती एक महत्त्वाची चाचणी आहे याचं मल्टिपल स्क्लेरोसिसचं निदान करण्यामध्ये. ती कशा प्रकारे वापरली? अगदी याचं महत्त्व लंबार पंक्चरचं महत्त्व खूप आहे मल्टिपल स्क्लेरोसिसच्या निदानामध्ये. त्यामध्ये लंबार पंक्चर ही आम्ही एक रुटीन अशी एक टेस्ट समजतो. रुग्णाला त्याच्यासाठी काही घाबरण्याचं कारण नसतं. एक बारीक सुई घातली जाते आणि त्याच्याने ते पाणी आपण जे आहे स्पायनल फ्लुइड जे आपण काढतो आणि त्याच्याचं एक टेस्ट करतो. त्याच्यामध्ये जर ऑलिगोक्लोनल बँड्स हा एक प्रकार असतो. जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मल्टिपल स्क्लेरोसिस रुग्णाला असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि जर पहिल्याच एपिसोडमध्ये जर ही ऑलिगोक्लोनल बँडची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पहिल्याच एपिसोडमध्ये देखील रुग्णाला मल्टिपल स्क्लेरोसिस झालं आहे असं निदान आता आपण करू शकतो. जी क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितली की मल्टिपल स्क्लेरोसिसचे काही क्रायटेरिया आहेत त्याला आम्ही मॅकडोनल्ड्स क्रायटेरिया असं म्हणतो आणि आता 2017मध्ये ते क्रायटेरिया पब्लिश झालेले. त्याच्यानंतर 2021मध्ये काही मॉडिफाईड क्रायटेरिया आहेत. त्याच्यामध्ये लंबार पंक्चर आणि ऑलिगोक्लोनल बँड्सला खूप महत्त्व दिलं आहे आणि त्याचा आधार घेऊन डायग्नोसिस जे आहे ते त्वरित करता येतं मल्टिपल स्क्लेरोसिस. आणि त्वरित डायग्नोसिसचं महत्त्व काय आहे ते आपण काही वेळातच आपण बघणार की त्वरित डायग्नोसिस केल्याने त्याचा उपयोग जास्त आहे, ट्रीटमेंट लवकर मिळते पेशंटला. आपण बघू पुढे आता. निदानाबद्दल अतिशय सुरेख आणि विस्तृत अशा पद्धतीने आपण माहिती दिली. MRI, लंबार पंक्चर आणि इव्होक पोटेन्शियल म्हणजे जी उत्तेजित नसा ज्या आहेत किंवा मज्जातंतू आहेत त्याबद्दलचा अभ्यास तो आहे आणि लक्षणांवरून डॉक्टरांनी केलेलं निदान. नक्कीच याच्या व्यतिरिक्त अजूनही त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत, ते आपण चर्चा करणार आहोत ओघामध्ये. आता पण इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत. आज आपला विषय आहे जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्येष्ठ असे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर राहुल चकोर सर. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण निदानांबद्दल चर्चा झालेली आहे, एकंदरीत विस्तृत अशी चर्चा झालेली आहे. निदान करताना एक डिफरन्शियल डायग्नोसिस नावाचा प्रकार असतो, म्हणजे साधारण समान अशी दिसणारी लक्षणं अनेक रोगांमध्ये आपल्याला दिसतात. यावेळी या दोन्हींमध्ये फरक हा कसा करायचा हे अगदी थोडक्यात कसं सांगाल? जसं आपण बघितलं की मज्जासंस्थेशी निगडीत लक्षणं जी आहेत ती स्टिरियोटाईप असतात. आपल्याला शोधायचं असतं की ती लक्षणं कशामुळे दिसत आहेत आणि त्याचं कारण काय आहे. आणि आपण बघितलं की MRI चाचणी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर MRI चाचणीमध्ये जे आपण बघितलं मगाशी की ते व्हाईट स्पॉट्स ज्याला डिमायलिनेटिंग लिजन्स असं आपण म्हणतो, तर तशीच दिसणारी लिजन्स किंवा तसेच दिसणारे व्हाईट स्पॉट्स जे आहेत ते वेगवेगळ्या आजारांमध्ये दिसू शकतात. उदाहरणार्थ स्ट्रोकच्या पेशंटमध्ये देखील तसे व्हाईट स्पॉट्स दिसू शकतात. कधीकधी व्हायरल इन्फेक्शन नंतर देखील दिसू शकतात. कधीकधी मज्जासंस्थेला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये जर बिघाड झाला, वॅस्क्युलायटिस म्हणतात त्याला, त्याच्यामुळे देखील असे व्हाईट स्पॉट्स दिसू शकतात. तर हे व्हाईट स्पॉट्स दिसण्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण आपण एक पेशंटचं एक ओव्हरऑल प्रोफाईल बघतो की यंग पेशंट आहे, फिमेल सेक्स आहे, परत परत असे एपिसोड्स होत आहेत
आणि MRIमध्ये देखील त्या विशिष्ट ठिकाणी मज्जासंस्थेच्या ते व्हाईट स्पॉट्स डिमायलेटिंग स्पॉट्स दिसत आहेत आणि पाठीतल्या मणक्याचं पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये देखील ऑलिगोक्लोनल बँड्स दिसत आहेत. हे सगळे आपण एकत्र जुळवून जर जुळत असतील एक दुसऱ्याशी आणि सगळे जर क्रायटेरिया फिट होत असतील तर आपण पेशंटला मल्टिपल स्क्लेरोसिस झालं आहे असं म्हणतो. आणि त्याची जे वेगवेगळे डिफरन्शियल डायग्नोसिस जे आहे जसं मी सांगितलं की पोस्ट व्हायरल डिमायलिनेशन एक असतं, त्याच्यामध्ये असं होऊ शकतं, व्हॅस्क्युलायटिसमध्ये असं होऊ शकतं किंवा स्ट्रोक किंवा रक्तपुरवठामध्ये काय बिघाड झाला त्याच्याने देखील असे स्पॉट्स आपल्याला दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टर जे आहेत ते केअरफुली हे सगळी वेगवेगळी कारणं एक्सक्लूड करतात आणि त्यानंतरच मल्टिपल स्क्लेरोसिसचं निदान कॉन्फिडेंटली डॉक्टर करतात. ही एक स्टेप वाईज एक प्रोसेस आहे आणि ही स्टेप वाईज प्रोसेस अगदी एका व्हिजिटमध्ये किंवा एका कन्सल्टेशनमध्ये बऱ्याच वेळा करता येत नाही आणि डॉक्टरांना देखील थोडा वेळ लागतो सगळे रिपोर्ट्स जमा करून. मग ते विचारपूर्वक पद्धतीने ते क्रायटेरियामध्ये फिट होत असेल तेव्हाच ते डॉक्टर खात्रीपूर्वक त्याचं डायग्नोसिस आपल्याला देतात. खूप छान सर. आपण हा रोग समजून घेतला. मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे नक्की काय, त्याच्या निदानाबद्दल, त्याच्या चाचण्यांबद्दल आपण, आणि एकदा निदान झाल्यानंतर कोणताही महत्त्वाचा म्हणजे एखाद्या रोगाबद्दलची चर्चा जेव्हा आपण करतो त्यावेळी त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपचार. तर या उपचाराबद्दल मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये हा बरा होतो का आणि त्याच्या अनुषंगाने असलेले उपचार याबद्दल आपण काय सांगाल सर? हो, आता जसं आपण बघितलं की कुठल्याही रोगावर जेव्हा आपण उपचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं की योग्य निदान. योग्य निदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत योग्य उपचार करता येत नाहीत. त्यामुळे योग्य निदान हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य निदान कसं करतात ते मी सांगितलं तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये देखील अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की योग्य निदान आणि अर्ली डायग्नोसिस किंवा डायग्नोसिस जे आहे लवकरात लवकर योग्य निदान व्हायला पाहिजे, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर योग्य निदान झाल्यानंतर त्याचा फायदा असा आहे की ट्रीटमेंट जी आहे आपण ती लगेच चालू करू शकतो. म्हणजे अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट हे खूप महत्त्वाचे दोन्ही मुद्दे आहेत. आणि मल्टिपल स्क्लेरोसिससारख्या आजारांमध्ये जो एक दीर्घकालीन एक आजार राहू शकतो त्याच्यामध्ये अर्ली डायग्नोसिस खूप महत्त्वाचं आहे आणि अर्ली ट्रीटमेंट देखील महत्त्वाची आहे. आणि आता सध्याचं जे प्रकारे संशोधन होतं आहेत त्याच्यामध्ये अर्ली ट्रीटमेंट विथ हायली इफेक्टिव्ह थेरपी हे एक आम्ही फॉलो करतो की जेव्हा डायग्नोसिस होईल आणि त्याची ट्रीटमेंट आपण सुरू करू तेव्हा त्या आजाराचं साधारणपणे आम्ही अंदाज घेतो की हा आजार माइल्ड असू शकतो किंवा मॉडरेट असू शकतो किंवा सिव्हिअर असू शकतो. आणि मॉडरेट किंवा सिव्हिअर हा आजार जर असेल असं आम्हाला वाटलं रुग्णाच्या हिस्ट्रीवरून आणि त्याच्या तपासण्यांवरून आणि त्याच्या MRI स्कॅनवरून की जर डिमायलिनेटिंग जे स्पॉट्स आहेत ते खूप जास्त प्रमाणात जर दिसत असतील MRI स्कॅनमध्ये तर आपण असं समजतो की हा आजार मॉडरेट किंवा सिव्हिअर आहे. त्यामध्ये आम्ही अर्ली ट्रीटमेंट विथ हायली इफेक्टिव्ह मेडिसिन्स आम्ही सुरू करतो. त्यामुळे हे अर्ली डायग्नोसिस अर्ली ट्रीटमेंट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत त्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. सर, ट्रीटमेंटबद्दल आपण बोललो, उपचाराबद्दल आपण अतिशय छान पद्धतीने विस्तृतपणे सांगितलं. सर, हे आजार दुर्मिळ जरी नसलं तरी ऐकण्यात याच्याबद्दलचं फार कमी येतं, खूप कमी चर्चा या गोष्टीबद्दल होते. तर काही अवेअरनेस ग्रुप्स किंवा ज्याला आपण जागरूकता गट असं म्हणतो, आधार गट, सपोर्ट सिस्टीम्स काही अवेलेबल आहेत का? म्हणजे समाजामध्ये आहेत का असे काही गट जे अशा रुग्णांना एकंदरीत त्यांच्यापाशी जाऊन त्यांना एक वेगळी त्यांच्याशी संवाद साधतात? हो, नक्कीच. आता तसा आपण हा कार्यक्रम आता ठेवलेला आहे वर्ल्ड मल्टिपल स्क्लेरोसिस डेच्या निमित्तानं. तर मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया देखील एक ऑर्गनायझेशन आहे जे या मल्टिपल स्क्लेरोसिसच्या रुग्णांना मदत करते, त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करते आणि त्यांना एक सपोर्ट करतं. तसंच जसं मी सांगितलं, आपण मगाशी सांगितलं की डिमायलिनेटिंग डिझिजेस, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि ऑटो इम्यून नर्वस सिस्टीम डिझिजेस किंवा न्यूरो इम्युनॉलॉजिकल डिझिजेससाठी आपण एक वेगळा OPD देखील सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मल्टिपल स्क्लेरोसिसचे आणि इतर साधारणपणे सिमिलर असलेल्या आजारांसाठी एक वेगळी OPD आहे. तिथे आपण या रुग्णांना एक वेगळा वेळ देऊन आपण त्या रुग्णांची एक ट्रीटमेंट तिथे करतो.
आपण एक जनरल अवेअरनेस प्रोग्राम्स देखील आपण ठेवतो की जेणेकरून लोकांमध्ये याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण होईल. आणि त्यामुळे होतं असं की अवेअरनेस निर्माण झाल्यामुळे लोक लवकर लक्षणं काही दिसायला लागली की डॉक्टरांकडे जातात, लवकर त्याचं निदान होतं आणि लवकर निदान झाल्यानंतर लवकर त्यावर आपल्याला ट्रीटमेंट करता येते. म्हणजे या काउन्सिलिंगमधून नक्कीच आजार दुर्मिळ जरी नसला तरी चर्चा कमी आहे, आकलन त्याबद्दलचं कमी आहे. त्यामुळे अनेक गैरसमजही एक समाजामध्ये असतात, काही गोष्टी असतात, मिथ्स असतात आणि तेही या चर्चेद्वारे नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न एक यातून नक्कीच होत असेल. सर, वेळेची अतिशय मर्यादा आहे. अगदी 30 सेकंदामध्ये आपण काय सांगाल, एक संदेश आपल्या प्रेक्षकांना काय द्याल? आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मल्टिपल स्क्लेरोसिस हा काही अगदी दुर्मिळ आजार नाही आहे. भारतामध्ये याचे अनेक रुग्ण आहेत आणि मल्टिपल स्क्लेरोसिसची लक्षणं जी आहेत ती लक्षणं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, ती लक्षणं इतर वेगवेगळ्या आजारांमध्ये देखील दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टर जेव्हा तो आजार सस्पेक्ट करतात तेव्हा ते पूर्ण शारीरिक तपासणी करतात. त्याच्यानंतर MRI स्कॅन हा एक महत्त्वाचा एक टेस्ट त्याच्यामध्ये आहे ज्याच्याने ह्या निदान होण्यासाठी खूप मदत होते. आणि निदान लवकर जर केलं या मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराचं तर लवकर ट्रीटमेंट त्याच्यावर आपल्याला करता येते. आणि मल्टिपल स्क्लेरोसिसवर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जे एक मिथक जे होतं पहिले की मल्टिपल स्क्लेरोसिस आजार दुर्मिळ आहे, तसंच अजून एक मिथक होतं की ह्याच्यावर ट्रीटमेंट नाही. हे अगदी चुकीचं आहे. ह्याच्यावर आता जवळजवळ 25 ते 30 प्रकारची वेगवेगळी औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये ओरल मेडिकेशन्स म्हणजे गोळ्या आहेत, इंजेक्शन आहेत, इंजेक्शन डेली घेण्यासाठी पण इंजेक्शन्स आहेत, महिन्यातून एकदा घेण्याचं पण इंजेक्शन आहे, 3 महिन्यातून इंजेक्शन घेण्याचं पण एक इंजेक्शन आहे, वर्षातून एकदा घेण्याचं देखील एक इंजेक्शन आहे. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत जेणेकरून हा आजार आपल्याला आटोक्यात ठेवता येतो. आणि आटोक्यात ठेवल्यानंतर कधी कधी असं देखील होतं की परत त्याचा अटॅक पेशंटला येण्याचे चान्सेस खूपच कमी होतात आणि एखाद दुसरा किरकोळ अटॅक येऊन फक्त पेशंटला येतो आणि पेशंटला काही डिझॅबिलिटी होत नाही आणि पेशंट जवळजवळ अगदी नॉर्मल लाईफ असं जगू शकतं. आता एक उदाहरणार्थ द्यायचं तर आपल्या नायर हॉस्पिटलमध्येच एक मेडिकल स्टुडंटला हे झालेलं आणि आता त्याच्यानंतर त्या स्टुडंटनी ट्रीटमेंट पूर्ण घेतली आणि इंटर्नशिपमध्ये आणि हाऊसपोस्टमध्ये कोविड रुग्णांची देखील सेवा केली आणि आता ते एक नॉर्मल आयुष्य ती स्टुडंट, आता एक डॉक्टर आहे ती नॉर्मल आयुष्य जगती आहे मल्टिपल स्क्लेरोसिस असून देखील. म्हणजे नॉर्मल आयुष्य देखील आपण रुग्ण हे जगू शकतात मल्टिपल स्क्लेरोसिस असल्यावर. खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं सर. सुलभ भाषेमध्ये, सोप्या शब्दांमध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस सारखा एक जटिल आजार ज्याचं प्रमाण अतिशय म्हणजे प्रमाण जरी कमी नसलं तरी पण त्याच्याबद्दलचं अवेअरनेस, त्याच्याबद्दलची जागरूकता एकंदरीत सर्वसामान्यांमध्ये कमी आहे. पण आपल्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच आज जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिनाचं जे त्या अनुषंगाने जो कार्यक्रम आज आपण चर्चा इथे आयोजित केली, आपल्या मार्गदर्शनातून नक्कीच लोकांचं इथे लोकांना त्याच्यातला उपदेश आणि त्याच्यामधले एकंदरीत ज्ञान हे प्राप्त झालेलं असेल यामध्ये मला अजिबात शंका नाही आहे. सर, आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या पूर्ण संचातर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. आणि प्रेक्षको, आपण पाहिलं की या जागतिक जे मल्टिपल स्क्लेरोसिस दिन या निमित्ताने जे चर्चा आहे त्याचं जे उद्देश आहे तो या चर्चेतून साध्य झाल्याचा आपल्याला दिसतो. वेळेची मर्यादा असल्याकारणाने आपल्याला कार्यक्रम आवरता घ्यावा लागतोय. पुन्हा भेटूया आपण आरोग्य संपदाच्या पुढच्या भागामध्ये, नवीन भागामध्ये एका नवीन पाहुण्यांसोबत, नवीन विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद. नमस्कार.